अनुभव असा आहे की साधूची सेवा संतांची सेवा ही व्यर्थ जात नाही. आतापर्यंत रेकॉर्ड आहे आपल्या मौलीबाबा संस्थांमध्ये जेवढेही विद्यार्थी शिकण्याकरता आले तेवढे गजानन महाराजांच्या कृपेने मौलीबाबांच्या कृपेने सरकारी नोकरीवर लागले. हा खरोखर बाबाचा चमत्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरपी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शेगाव नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. जो 3 दिवसांचा जो प्रवास आहे, 2 मुक्काम करून आज शेगावला पायी दिंडी या ठिकाणी दाखल झालेली आहे. आणि सर्व बालगोपाल म्हणजे बालवारकरी आहेत. हे बालवारकरी आम्ही तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीनं गुरु त्यांना ज्ञान या ठिकाणी देतोय. धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारं हे जे ज्ञान आहे, वारकरी संप्रदाय म्हणजे काय आहे, त्या माध्यमातून कशा पद्धतीनं गुरु त्यांना धडे देतोय हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय. हरिभक्त परायण प्रख्यात युवा कीर्तनकार श्याम महाराज डाकोरकर आपल्या सोबत आहेत. आणि हे मुलं ते घडवतायत आणि त्या घडवण्याच्या पाठीमागे काय रहस्य आहे हे सुद्धा त्यांना आपण विचारणार आहोत. हार्दिक स्वागतम सर. आज हे बालगोपालांना आपण शिकवताय आणि पायी दिंडीमध्ये या ठिकाणी त्यांना आणलेलं आहे. काय गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही संत गजानन महाराज सेवा समितीच्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये चिखली ते श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी घेतलं. त्यामध्ये आमच्या परमहंस रामकृष्ण मंडळ संस्थांचे खासदार सर्व बालवारकरी विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी येतात. आणि या दिंडीमध्ये आल्यानंतर या मुलांची प्रॅक्टिकली ही गजानन महाराजांच्या अतिशय आनंदाचा सहभाग असतो. आणि त्यामध्ये ते उत्कृष्ट गातात, उत्कृष्ट वाजवतात. आणि बाबाजी साहित्यात चालत असताना जो आनंद आम्हाला मिळतो, जो अभ्यास आमचा होतो, बरोबर ही गजानन महाराजची कृपा आहे. आणि तुमच्या आरती चॅनलच्या माध्यमातून हे आमचा जनसंवाद किंवा आमच्या बालगोपालांची कलात्मक ही कला समाजासमोर लागते. त्याबद्दल तुम्हालाही यावेळी तितके धन्यवाद होते. कारण तुम्ही दरवेळेस आमची मुलाखत 2 लोकांपर्यंत पोहोचवता. आणि हा सगळा गजानन महाराज ही बाल कलाकार मंडळी संस्थेमधून मी संत शिक्षी परमहंस रामकृष्ण अध्यक्ष हे सर्व देखरेख आणि सर्व संचालक मंडळी सर्व देखरेख करतात. आणि त्याच्यातून आपण एक कला ज्ञानदान त्यांना देण्याचं काम करतो. त्या कलेपैकी तुम्ही पण काय सांगणार, एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार आपल्या जीवनामधला की बालगोपालांना आपण घडवण्याचा प्रयत्न करतो, गुरु या त्यांना ज्ञान देतो. हा अनुभव असा आहे की साधूची सेवा संतांची सेवा ही व्यर्थ जात नाही. आतापर्यंत रेकॉर्ड आहे आपल्या मौलीबाबा संस्थांमध्ये जेवढेही विद्यार्थी शिकण्याकरता आले तेवढे गजानन महाराजांच्या कृपेने मौलीबाबांच्या कृपेने सरकारी नोकरीवर लागले. हा खरोखर बाबाचा चमत्कार. मित्रांनो, याला म्हणतात ज्ञान. गुरूंनी कशा पद्धतीने ज्ञान द्यावं. आता हे छोटे छोटे मुलं आहेत, कारण की मुलांवरती संस्कार सुद्धा पडणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मृदुंग कसा वाजवायचा, टाळ कसा वाजवायचा आणि अशा पद्धतीनं हे घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्याम महाराज करताय. तुझं नाव बेटा? अच्छा, कुठे आलात तू? किसपोड. किती वर्गाला जातो? बरं, काय सांगणार या ठेक्याबद्दल, काय सांगणार, कसा वाजवतोय? अच्छा, हां, अच्छा, वाजून दाखवायचं, वाजून दाखवायचं. मित्रांनो, अशा पद्धतीचं गुरु विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिकवण या ठिकाणी देतो. बरं, काय सांगतात, चांगली आवड आहे तुला वाजवण्याची? बरं, किती वर्षापासून वाजवतोय? तरी बरं, आज रात्री त्या कीर्तनामध्ये वाजवलं, कसं वाटलं तुला? छान वाटलं. बरं, शाळेमध्ये शिक्षण तू घेतोय आणि धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भारतीय संप्रदायाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी धडे घेतोय. काय सांगणार, दोघांमधला फरक काय सांगणार, कसं वाटतंय शिक्षण प्लस
वाजवणे वगैरे. शिक्षक चांगले शिकवतात तिकडे. तुझं नाव बेटा? अच्छा, बरं कसं सरांबद्दल काय सांगणार गुरुजीबद्दल? गुरुजी चांगलं शिकवतात. तुझं नाव? आदिनाथ. किती वर्षापासून शिकतो गुरुजीच्या संस्थेमध्ये? बरं 3 वर्षामध्ये काय काय शिकलं? गायन चांगल्या पद्धतीचं. बरं कुठे कुठे मृदुंग वाजवला? मेघा दिंडीत. दिंडीत का? बरं कीर्तनामध्ये? गुरुजी नेतात तुम्हाला? मित्रांनो, अशा पद्धतीनं गुरु विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतो आणि अतिशय त्यांच्या भावी वाटचालीत खूप खूप सर शुभेच्छा. अशा पद्धतीनं आपले विद्यार्थी आपण घडवावे आणि श्री संत गजानन महाराजांचे नतमस्तक होऊन ज्या संस्थेमध्ये या ठिकाणी आपण जे काम करताय त्या संस्थेला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमची सुद्धा एकच इच्छा आहे की मौली बाबाची सेवा आणि गजानन महाराजची सेवा अहोरात्र आमच्याकडून घडत राहू ही गजाननाची चरणी एकच प्रार्थना. सद्गुरू गजानन.